हॅलो एव्हरीवन. नमस्कार सगळ्यांना अँड वेलकम बॅक टू माय चॅनल समृद्धी सिम्पल लाईफ. आज मस्त एक फिश थाळी आणली आहे आणि छान झणझणीत तर्रीदार असं मस्त बनवलं आहे आज. तर याची मी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तसं घराघरामध्ये बनतेच सगळ्यांकडे, पण आम्ही बऱ्याच वेळेला काय एक तर ग्रेव्ही करतो किंवा एक तर फिश फ्राय करतो. आज म्हटलं दोन्ही करूया आणि तुमच्याबरोबर शेअर पण नक्की करूया. तर ह्या संडेला बनवली होती थाळी. राईस बनवला होता, छान रस्सा बनवला होता आणि बांगडा फिश आहे ना तो फ्राय केला होता फिश. तर अगदी छान सिम्पल पटकन बनणारी रेसिपी. तर चला, मॉलमधून आणले होते बांगडे बघा, एकदम मोठ्या साईजचे होते आणि क्लीन करायला सांगितले. तर त्यांनी त्याच्यावरती असं फक्त ते डोक्याकडचा आणि पोटाचा भाग क्लीन करून दिला. बाकी आतमध्ये त्याच्या गाभोळी अशीच आहे ठेवलेली. छान कडक आणि एकदम ताजे होते. तर म्हणून मी विचार केला आज चला आपण दोन्ही बनवूया, रस्सा पण बनवू आणि फिश फ्राय पण करूया. तर याच्यातली गाभोळी काढून घेतली छोट्या साईजची. आणि क्लीन करताना ना ह्याच्यामध्ये काळा भाग असतो तो असा क्लीन करून घ्यायचा, नाहीतर तो अतिशय कडू लागतो. जर तसाच ठेवला ना आपण तर तो कडू लागतो. मग छान वॉश करून घेतले आणि याचे बघा एक असं मोठंच ठेवलं, म्हटलं प्रेझेंटेशनला छान दिसेल. त्याला मस्त चिराग लावून घेतला म्हणजे आतमध्ये मसाला जो असतो ना तो खूप छान आतमध्ये जातो. आता याचा मसाला पण काय अगदी सिम्पलच आहे. हळद घेतली 2 चमचे, लाल तिखट आहे. थोडंसं तिखट मसाल्याचं प्रमाण जास्त लागतं कारण की ते कोटिंग होते बाहेरनं आणि आत थोडं जातं. मी 5-6 चमचे असा तिखट मसाला घेतला आहे. आणि याच्यात गरम मसाला नाही टाकायचा. गरम मसाला आपण बहुतेक सगळ्या गोष्टीत टाकतो, तर ह्याच्यामध्ये अवॉइड करायचा. मीठ घेतलं आहे 2 चमचे आणि ते बघा ब्रॅकचं माझ्याकडे ॲपल सायडर व्हिनेगर होतं, ते मी साधारण 2 चमचे असं अंदाजे घेतलं आहे. हे मिक्स केलं आहे आणि मग ह्याच्यामध्ये आलं लसणाची आपण पेस्ट करून टाकणार आहोत. तर लसूण होतं माझ्याकडे, सोललेलाच होता फ्रीजमध्ये. मग 8-10 पाकळ्या लसणाच्या घेतल्यात आणि मोठा तुकडा आल्याचा घेतला आहे. आलं असेल ना छान फ्लेवर येतो. याची थोडंसं पाणी टाकून पेस्ट केली आहे कारण की जो मसाले जे आहेत ना ते छान असे त्याची गपगपीत पेस्ट करण्यासाठी थोडं पाणी टाकणारच. मग मी थोडंसं पाणी टाकलं. लसणाचा एखाद दुसरा तुकडा असा मोठा राहतो तो बाजूला केला आणि एकदम छान मस्त पेस्ट बनवून घेतली, मसाले आणि आलं लसूण असं टाकून. आणि हे प्रत्येक पीसला आपण काय करायचं, छान असं लावून चोळून घ्यायचं. त्याच्या ज्या चिऱ्या केलेल्या आहेत ना त्याच्या आतमध्ये हा मसाला गेला पाहिजे आणि कमीत कमी अर्धा तास तरी ते आपण मुरवून घ्यायचं आहे. म्हणजे छान आतपर्यंत मिठाचं जे प्रमाण असतं ना ते आतपर्यंत जातं आणि चव खूप छान लागते गरम गरम फिश फ्राय केल्यावर. तांदळाच्या भाकरीबरोबर अतिउत्तम लागतं. मी गाभोळीला पण थोडंसं मीठ तिखट लावून घेतलं आणि छान फ्राय केलं. आता तांदळाचं पीठ घेऊ शकतो किंवा रवा घेऊ शकतो. माझ्याकडे रवा होता तर मग तांदळाचं पीठ कशाला, दोन्ही छान लागतं. ह्याच्यामध्ये तिखट मीठ काही टाकायची गरज नाही रव्यात, कारण आपण फिशला छान लावलेलं असलं ना ते मुरलं असेल तर रव्यामध्ये पिठात काही घालायची गरज लागत नाही. मी सगळे पीस आधी घोळवून घेतले. तेलाचं प्रमाण थोडंसं फिश फ्राय करायला जास्त लागतं. तर एक पॅनमध्ये मी तेल टाकलं आणि 2 मोठे पीस टाकले. थोडीशी जागा होती मग गाभोळी टाकली, कारण नाही तर मग एकदम खूप पॅन भरला ना तर मग फिश असं उलटपुलट करायला जरा प्रॉब्लेमच येतो. मग 3 पीस अजून उरले होते, त्यांना पण असं तिखट मीठ लावून साईडला ठेवलं. आणि हे डोकं बघा, ह्याचा मी आज रस्सा बनवणार आहे कारण रश्श्यातलं फिश कोणी खात नाही, म्हणून म्हटलं चल डोके जे बाजूला ठेवलेत ना ते जर जास्त डोकं न लावतात त्याचाच रस्सा बनव. मच्छी मस्त फ्राय झाली होती, पण आज भाकरी केली नव्हती, आज छान राईस केलं होतं. असं सगळ्या बाजूनी ती भाजून घेतली. आणि इथे ग्रेव्ही बनवायला 2 टमॅटो घेतले, 2 मीडियम साईज कांदे घेतले, थोडंसं आलं घेतले, लसूण घेतले. कढईमध्ये तेल टाकले, तेजपत्ता, चक्रफूल, काळी मिरी आणि दालचिनी आणि 1 लसूण चेचून, 1 किंवा 2 लसूण नक्की टाकायचे तेलात. त्याच्याने फ्लेवर छान येतो तेलाला, एक छान मस्त फ्लेवर येतो. आता याच्यामध्ये पेस्ट जी केली ना, मिक्सरला पेस्ट लावून घेतली होती, ती पेस्ट हळू टाका कारण ती गरम तेलामध्ये लगेच अंगावर त्याचे शिंतोडे उठतात. याच्यात थोडंसं मीठ टाकलं, ही पेस्ट लगेच खदखदायला लागते आणि अंगावर यायला लागते. तर मीठ टाकून छान भाजून घ्यायची ही पेस्ट. थोडंसं झाकण ठेवायचं म्हणजे अंगावरती शिंतोडे येत नाहीत. मी झाकण ठेवून घेतलं थोडा वेळ आणि छान भाजून घेतलं. मग ह्याच्यामध्ये आपले नेहमीचे मसाले, हळद टाकले 2 चमचे, लाल तिखट मसाला, घरचा गरम मसाला आणि बाहेरचा काय थोडंसं ग्रेव्हीचा फिश ग्रेव्हीचा मसाला होता माझ्याकडे, तो थोडासा टाकला. थोडी वेगळीच चव येते, छान चव येते. हे मसाले छान भाजून घ्यायचे याच्यामध्ये. आणखी काही करायची गरज नाही आपल्याला. हे भाजून घ्यायचे मस्त छान थोडा वेळ, की जितकं चांगलं भाजतो ना आपण तेवढं छान आपली करी तयार होते.
याच्यामध्ये मी 2 वाट्या पाणी टाकले, कारण जास्त रस्सा नको होता मला. एक वेळेसाठी बस होता. थोडंसं मीठ टाकून पुन्हा त्याला उकळून दिलं आहे छान असं झाकण ठेवून. आणि उकळी आली की त्याच्यामध्ये तुम्ही जर फिशचं तुकडे टाकणार असाल किंवा कोळंबी असेल तर आता टाकून द्यायचं याच्यामध्ये. का होतं, उकळी आली ना रश्श्याला की मसाले छान शिजले जातात आणि याच्यामध्ये फिश टाकलं की फिश कारण जास्त वेळ उकळता येत नाही, ते लगेच असं मेल्टिंगला सुरुवात होते त्याची. 1-5 मिनटं छान फिश टाकून उकळून घेतलं. मी कोकम टाकायला विसरली, तुमच्याकडे असेल तर नक्की टाका किंवा चिंच टाका. आणि मस्त कोथिंबीर भुरभुरवली, झाली तयार फिश थाळी. असं जितकं म्हणणं इतकं इझी नाही आहे ते, जो करतो त्याला समजतं. तर चला, तुम्ही पण एक ट्राय करून बघा अशी फिश थाळी. आणि असं बांगडा फ्राय मस्त, त्याच्यावर कांदा, टमॅटो, चाट मसाला लावून असं घ्या. मी कांदा वगैरे नव्हता कापला, कफिंग होतं, कांद्याने जरा घसा खवखवतो, म्हणून असं लिंबू वगैरे टाकून असं बनवून घेतलं आहे. तर अशा पद्धतीने नक्की एकदा ट्राय करून बघा. ट्राय केलं तर मला सांगा तुम्ही कसं बनवता, काही वेगळी पद्धत आहे का, तेही कळवा. आणि मस्त गरम गरम राईसबरोबर ती छान झाली होती थाळी. बांगडा पण आतपर्यंत मुरलं होतं एकदम, मसाले वगैरे. तर प्लीज रेसिपी बघा, माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब.